चला पंचांनी जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरऑल पूर्वतयारी झालेली आहे. विनर वर्सेस विनर अजून एक मॅच पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचंच. किरण स्मृती चषक हा स्पर्धा आपण पाहत आहोत. कसरा क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा पाहायला भेटते. रोशन भाऊ शेलार, आपण पंचांची भूमिका या मॅचसाठी पार पाडायची सूचना आलेली आहे. सामना खूप महत्वाचा आहे त्यामुळे सूचना येते. सागर अगान आणि त्याच्या सोबतीला बबलू खाडेची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. धर्मवीर कसारा या टीम कडनं, दुसऱ्या बाजूला प्रथमेश वाफा टीम कडनं आपल्याला पाहायला भेटतो ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून. दोन्ही टीमची खेळी आतापर्यंत खूप चांगली राहिली आणि स्पेशली पाहायला गेलं तर दोन्ही टीमनं 50+ धावा ठेवून राखून दोन्ही टीमनं तो विजय मिळवलाय. त्यामुळे एक कॉन्फिडन्स मिळालाय त्यांना आणि दोन्ही टीमनं त्याच्यामध्ये 70+ धावा काढलेल्या होत्या. त्यामुळे दोन्ही टीमनं मोठा विजय मिळून जिंकले. त्यामुळे आता हा मॅच खूप चांगला पाहायला भेटेल. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. ज्यांचं हे मैदान आहे, अर्थातच आपण पाहतो जे प्रॅक्टिस इथेच करतायत ती टीम धर्मवीर कसारा सध्या तरी इन ऍक्शन मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला वाफाळे संघ जो की आज चर्चेमध्ये राहिलेली टीम आहे. कित्येक वर्ष आपण पाहत आहोत या टीमचा बोलबाला राहिलाय. आणि जसं मॅचला सुरुवात होईल आता थोडंसं आपण करूयात बदलाव. धन्यवाद हर्षद. अरे आवाज माझा खरोखर आपल्या खर्डी कसारा विभागातील एक शहापूर तालुक्यातील एक नामवंत आवाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली ते हर्षद पवार. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जोडले गेल्या. जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज सागर करता फ्लिप फटका त्यावरती सजवलेला चांगला फटका म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार खणखणीत कडकडीत येतोय. किरण स्मृती चषक चौकार या 4 धावेने खातं ओपन केलं. प्रथमेश गोलंदाजीवरती आलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं गेलं सागरच्या माध्यमातून. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. प्रथमेश टू सागर, पुन्हा एकदा खोलवर मारा. आता मात्र अलगत कटून दिलेली चेंडू त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 5. दोन चेंडूने 5 धाबा. वाफाळे संघ जर बघायला गेलं तर आपल्या विभागातील पहिल्यांदाच मला वाटतं या मैदानावरती खेळताना खरोखर अप्रतिम असा खेळ देखील त्यांनी दाखवलेला आहे. बघूया पुन्हा एकदा असाच खेळ जोमाने दाखवतात का. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र बबलू टप्प्याचा चेंडू लेटकर फटका सजवण्यात यश मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, परंतु बघा काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोघांमध्ये. ताळमेळ जर बघायला गेलं तर पूर्णपणे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7. 3 चेंडूंनी 7 धाबा. बाबा खेचा थोडा बघा ना, खेचून बघा. हा खेचा. चांगलासा चेंडू, निर्धाव चेंडू उतरल्याने 4था चेंडू निर्धाव. दरम्यान अजूनही 2 चेंडू उरवलेत. या 2 चेंडूवरती बघूया किती आपण जमा करतोय तो बबलू. रोहित उर्फ बबलू खोलवर मारा. अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथ वरती गोलंदाजीचा मारा करताना वारंवार अवघ्या 4 पावलांचा रनअप घेऊन खूप वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना या मैदानावरती तो म्हणजे प्रथमेश. काय गोलंदाजी म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लावला गेला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक म्हणावा लागेल. 5 चेंडूने 8 धावा खर्च केल्या गेलेत. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीचं झालं, त्या कारणाने चौकार देखील मिळाला. परंतु सागर देखील कमी नाही. सागर देखील दाखवून देतो का, बघू येणारी वेळ सांगेल. पल्लू फटका सजवण्याचा प्रयत्न होता. डोक्याची घंटा बाजू शकली असती, परंतु चांगल्याचे रनिंग म्हणावं लागेल. दरम्यान 9 धाबा एका षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 9.
आता मात्र आजच्या दिवसाचा हिरो प्रतीक भिशे नागजलेला असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली अशी शरीरयष्टी त्यांची देखील बघूया. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला. राईट आर्म वरती विकेट मारा करतो. पहिलाच चेंडू प्रतीक यांचा. चांगला असा फटका, इनसाइड आउट फटका सजवला. त्यावरती दणदणीत कडकडीत खणखणीत येतोय षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या भरकन मारते. धावसंख्या होते ती 15. एक चेंडू आणि 15. काय स्वागत केलं गेलं. मला वाटतं प्रथमेच देखील मोठ्या फटकाने बाउंड्रीने स्वागत केलं गेलं होतं. प्रतीकचं देखील स्वागत त्याच पद्धतीने पाहायला मिळालं. षटकाराने स्वागत पाहायला मिळालं. अप्रतिम असा फटका, नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल. अजूनही उर्वरित 5 चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं सागर देखील कमी नाही, कारण की आमच्या कसारा खर्डी विभागात शहापूर तालुक्यामध्ये खूप मोठं नाव त्यांनी कमवून ठेवलेलं होतं, म्हणजे सागर आगान. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज प्रतीक. बघूया प्रतीकचा कसा सामना करतोय तो सागर. पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसला गेला. निर्धारित चेंडूची सांगता, निर्धारित चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित येणारे 4 चेंडू बाकी. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीक यांचा सागर करिता. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. वारंवार कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यशस्वी पूर्ण होत नाही तो म्हणजे सागर. पहिला चेंडू क्रिकेटचा क्लास दाखवला. त्यानंतर काय कमबॅक म्हणावा लागेल प्रतीकचं. का माझं नाव इतकं मोठं झालंय ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो तो प्रतीक. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र स्टेट फटका सजवला. आमच्या पवेलियनना विरोधन करता नो चेंडू. स्टेप आउट केलेला हा. त्यावरती येणार 6 धाबा. नो चेंडू. खराब चेंडू हाताळला गेला. एकूण 7 धाबा. या 7 धाबांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. 3 चेंडू आणि 22 धाबा. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. पंच विनंती असेल ती बादली आपल्या मागे ठेवायची आहे. ओके, धन्यवाद. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज फ्री हिटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय तो सागर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र आडवा बॅटने फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे हजर. झेल मात्र घेण्यात आली, परंतु फ्री हिट संजीवनी होती आणि संजीवनी नक्कीच मिळालेली आहे ती सागरा. दरम्यान या एका धावेने धावसंख्या भर होती. धावसंख्या होती ती 23. एक धाव. धावसंख्या 1 ने भारतीय धावसंख्या होती ती 24. 5 चेंडू आणि 24 धाबा. आतापर्यंत जर बघायला गेले तर 15 धाबा खर्च केल्या गेल्या प्रतीकच्या माध्यमातून. त्यामध्ये 2 षटकार लगावले गेले. षटकातील शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय पुन्हा एकदा सागर टू प्रतीक. पहिला चेंडू देखील त्यानेच खेळून काढलेला. त्यानंतर गुडगा टेक आणि तमाशा देख असा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे हजर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 26. पंचांचा देखील इशारा येतो षटक संपण्याचा. दरम्यान 2 षटकाच्या संमतीनंतर बिनबाद 26. बिनबाद हे खूप मोलाचं आहे, कारण की या स्पर्धेचा नियम व अटी पण बघायला गेलं तर कुठेतरी प्रथमताच जर का सामना बरोबरी सुटल्यास तर विकेट वरती घोषित केला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. आणि जर योगायोगाने दोघांचेही जर का विकेट सेम असतील तर जो संघ नाणेफेकीचा कौल विजय असेल त्याला विजयी घोषित केला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 26 विदाउट लॉस. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो सुमित.
कसे काय पहिले 9 आणि 17. ओके, एक धाव. दरम्यान 4 धाबा. या 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या ठरवते. धावसंख्या होते ती 31. 2 चेंडूने 31 धावा. म्हणजे आम्ही त्याला सांगता नाही तू बरोबर आहे. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज सागरसाठी. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 10 चेंडू आणि 25 धाबांवरती खेळतोय तो सागर. 5 चेंडू आणि 5 धाबांवरती खेळतोय तो बबलू रोहित. षटकातील पुढील चेंडू खोलवर मारा. पायांवरती आदळलेला हा चेंडू. त्यावरती बघा किती धावा जमा करतोय स्वतः प्रतीक चेंडूवरती. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का पूर्ण बघूया. पंचांचा बोट हवेत. बाद होताना तो रोहित. मोठा झटका मोठा फटका लागला गेला असावा. कारण की अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने रोहित याने फलंदाजी केलेली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. तोच हा रोहित धावचित झाला. खूप मोठं दुर्दैव मानलं जातं ते रनआउट होणं, धावबाद होणं. तेच दुर्दैव नशिबी आलं असेल ते रोहित यांच्या. दरम्यान 1 धाव. धावसंख्या होती ती 32. 3 चेंडू आणि 32 धाबा. षटकातील अजूनही 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडूचा कशा प्रकारे सामना होईल. कारण का बघायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी चौकार लगावला गेला होता. ताकदीची गोलंदाजी आहे या वाफाळ्या संघामध्ये. फलंदाजी देखील ताकदीची आहे. परंतु प्रथम सत्र जर बघायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. त्यावरती कुठल्याही प्रकारचा पॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. दरम्यान विसापला गेला तो यष्टीरक्षक प्रतीकच्या हातामध्ये तो चेंडू. निर्धारित चेंडूची सांगता. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज बाद. फलंदाज होतोय बाद. चांगली अशी झेल टिपले गेले. षटकातील शेवटचा चेंडू प्रदीप करिता. प्रदीप देखील नाबाजलेला फलंदाज आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु फटका काय पूर्णपणे कंप्लीट करू शकले नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावांवरती समाधान. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. 3 षटकेच्या संमतीनंतर जर बघायला गेलं तर 2 बाद. धावसंख्या होती ती 34. फाईट देणारा स्कोर आपल्याला जर पूर्ण करायचा असेल तर शेवटच्या षटकामध्ये चांगले फटकेबाजी चांगली फलंदाजी करावा लागेल. कारण समोरचा संघ देखील खूपच तुल्यबळ आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय तो अनिरुद्ध उर्फ अनु. माझ्या भाच्याचं नाव अनिकेत आहे ना. अनु ना बघ मला माहिती. राईट आर्म प्रांत विकेट मारा करतो तो अनु.
स्क्वेअर मारा, पंचांचे कर होतात समांतर धावे, तेही अवंतर. या अवंतर धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 35. पहिलाच चेंडू हाताळण्याकरता झुंज देतोय, संघर्ष करतोय तो अनु, कारण त्यांना देखील माहिती आहे या अगोदरचे षटक जर बघायला गेले तर कुठेतरी चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. कुठेतरी जर मला फटके बसले तर आपला संघ कुठेतरी बॅकफुटला जाऊ शकतो. दरम्यान खोलवर मारा, चांगला चेंडू हाताळला गेला होता, त्यावरती एक धाव पूर्ण केली ती सागरने. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 36. एक चेंडू आणि 36 धावा. षटकातील अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी. 5 चेंडू या इनिंग मधील 5 चेंडू उर्वरित आहे. बघूया इनिंग मधील या 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस असेल प्रदीप आणि सागरचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो. मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवतोय का? कुठेतरी फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शरीरयष्टीवरती चेंडू आदळला गेला. त्यावरती एक धाव. वेगवेगळ्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 37. 2 चेंडू आणि 37 धावा. चांगला असा फटका, त्यावरती येथील 6 धावा. काय फटका सजवला गेला. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चेंडू दूर दूर जोर लांब षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 43. 2 बाद 43. 6 धावा जमा करण्यात यश तर मिळालं. बघूया 3 चेंडूवर किती धावा जमा करतोय सागर, कारण सागर मध्ये देखील ती ताकद आहे, नजाकत आहे. ते फटके सजवण्याचा पूर्णपणे मानस देखील त्यांच्या मनात आहे. पुन्हा एकदा तोच फटका सजवायचा होता. कुठेतरी जागा तयार केलेली, फक्त जागेचा पुरेपूर फायदा उचलला गेला त्या गोलंदाजाच्या मार्फत. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. बाद होताना फलंदाज सागर. आता मात्र स्वतः कर्णधार धर्मवीर संघातील एक मोठं नाव, ऑलराऊंडर खेळाडू तो म्हणजे लखान. 2 चेंडू बाकी आहे. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय. या कसारा नगरीमध्ये चांगली अशी भरणी देखील त्यांची लागली जाते आयकॉन म्हणून. तोच हा लखन. 5वा चेंडू अनु यांचा, त्यांचा सामना करेल तो लखन. काय फटका म्हणावा लागेल. अप्रतिम नेत्रदीपक फटका. त्यावरती मिळतील 6 धावा. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 49. अगोदरच म्हटलं गेलं होतं या संघाचा कर्णधार देखील आहे आणि या गावातील आपल्या खर्डी विभागातील आयकॉन खेळाडू जेव्हा जेव्हा वर्णी लागले जाते तेव्हा अव्वल दर्जावरती ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे लखन. का त्यांचं नाव इतकं मोठं आहे ते दाखवून देताना या फटक्यावरती. बघूया पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेईन पुन्हा एकदा, परंतु धावबाद होता तो लखन. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती ती 50. 4 षटकेच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 50. 51 धावांचं मापक असं लक्ष ठेवलं गेलं आहे, परंतु धर्मवीर संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. त्याचपूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. यानंतर होणारा जो सामना असेल तो कामडीपाडा विपक्ष भोसपाडा. दोन्ही संघाच्या माफी असावी. यानंतर होणारा जो सामना असेल तो वेताळ स्वामी विपक्ष क्लासिक, इगतपुरी क्लासिक. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. इगतपुरी क्लासिक विपक्ष वेताळ स्वामी शहापूर.
51 धावांचं लक्ष आहे. धर्मवीर संघ मैदानात जाताना बघा, शिस्तबद्ध संघ म्हणून जर का आपली ओळख असेल तर धर्मवीर संघाकडनं फार काही शिकण्यासारखं आपल्याला आहे. या संघाचे कर्णधार देखील आपण बघतो. त्यानंतर खरोखर उत्तम संघ म्हणून ज्यांची ओळख निर्माण होते ते म्हणजे धर्मवीर संघ. इगतपुरी क्लासिक संघाचा कर्णधार तसेच विठ्ठल स्वामी शहापूर या संघाचा कर्णधार कुठे असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. विठ्ठल स्वामी संघाचा कर्णधार, विठ्ठल स्वामी या संघाचा कर्णधार इथे उपलब्ध झालेला आहे. मी इगतपुरी क्लासिक संघाचा कर्णधार विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. इगतपुरी क्लासिक संघाचा कर्णधार तर चला सामन्याकडे जाऊया. वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या इनिंगची सुरुवात करताना लखन, त्याचपूर्वी नाणेफेकीचा कौल होताना विठ्ठल स्वामी हा संघ पहिलाचा चेंडू लखन यांचा, पहिल्या चेंडूवरती चांगला असा प्रहार, तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील म्हणावं लागेल विजयच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. या दोन धावांच्या मदतीने तर सुरुवात केलेली आहे ती प्रतिज्ञाने. सामन्यामध्ये जर आपली पक्कड बांधून ठेवायची असेल तर या फलंदाजाला कुठेतरी बाद करण्यात यश मिळवावं लागेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो गोलंदाज लखन, त्यांचा सामना करेल तो प्रतीक. चांगला असा चेंडू, त्यावरती लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. या अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 3, 2 चेंडू आणि 3 धाबा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र बॉडी पासून कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न, त्यावरती काय फटका म्हणावा लागेल. गगनचुंबी षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 9. प्रथमेश यांच्या बॅट मधून निघणारा खणखणीत कडकडीत खणखणीत येतो तो षटकार. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा चांगलासा पिक फटका म्हणावा लागेल. त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं. दरम्यान 4 धावा. पण बाउन्सी मारेशी पार येतोय खणखणीत कडकडीत किरण स्फूर्ती चषक चौकार.
4 धावांच्या मतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 13-4. चेंडू आणि 13 धाबा कुठेतरी आपला पूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये जोर लावावा लागेल. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आतापर्यंत जर बघायला गेलं तर कुठेतरी अपेक्षा होती प्रतीकच्या माध्यमातून, परंतु प्रतीकचा पूर्णपणे भरून काढतो तो म्हणजे प्रथमेश. पे दोन्ही सलामीची जोडी. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेटच्या दिशेने फटका सजवला गेला असता तर नक्कीच या चेंडूवरती देखील 6 धावा जमा करू शकले असते, परंतु अर्ध्या बॅटने फटका सजवला गेला. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ दिला नाही. वेगवान चेंडू हाताळला गेला, विसवला गेला तो रोहितच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या संख्येनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. जर लेग बी पोड असता तर हा खेळाडू देखील बाद होऊ शकला असता. चांगली षटक हाताळला गेला. दरम्यान एका षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13. वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक घेऊन आला तो ओमकार. राटा मोर्चा विकेट मारा करल तो ओमकार. पहिलाच चेंडू खोलवर मारा, त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होत नाही प्रथमेशच्या माध्यमातून. प्रतीक इंटरेस्टेड होता, परंतु प्रथमेशच्या माध्यमातून काही त्यांना साथ मिळाली नाही. दरम्यान 1 धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या भर. धावसंख्या होती ती 14. 1 चेंडू आणि 14 धावा. आतापर्यंत जर बघायला गेलं तर कुठेतरी ताकदीची गोलंदाजी म्हणावं लागेल. कॅप्टनने तर सुरुवात चांगल्या पद्धतीने करून दिली, परंतु बघूया पुढे काय होतंय, कारण की मोठा खेळाडू म्हणून जो मानला जातो तो म्हणजे प्रतीक अजूनही मैदानावरती आहे आणि त्यांची साथ पूर्णपणे देताना प्रथमेश. लोअर फुटा चेंडू होता, कोलवर मारा वारंवार, चांगला क्षेत्ररक्षण, त्यावरती पैकी देखील चांगली म्हणावं लागेल. एका धावांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 15. दोन्ही चेंडूंनी 15 धावा. षटकातील तिसरा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 15. षटकातील अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. मोठं दडपण असेल, मोठा खेळाडू समोर उभा आहे. आता मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू सीमारेषे पार. षटकार. वारंवार त्याच लाईन वरती, त्याच लेंथ वरती चेंडू हाताळला गेला जातोय, कारण की त्यांना देखील माहिती आहे हा खेळाडू बाद करण्यात जर यश मिळालं तर पूर्णपणे आम्ही या सामन्यावरती पकडा बांधून ठेवू शकलो. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा सज्ज. काय फटका म्हणावा लागेल. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. गणगणित कडकडीत येतोय किरण स्फूर्ती चषक षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 27. अगोदरच म्हटलं गेलं तर ज्या वेळेस आपण जर का बघायला गेलं तर प्रतीकच्या माध्यमातून फटके तर पाहायला मिळतातच, परंतु मोठे फटके जर म्हणायला गेले तर आजच्या दिवसामध्ये सर्वात लांब दूर षटक
षटकार जर बघायला गेले तर आपण प्रत्येकच्या माध्यमातून पाहिलं आलेले आहेत. दरम्यान या 6 धावांच्या मदतीने धावसंख्यात भर झालेली आहे. धावसंख्यात झालेली आहे ती 27. अजूनही 2 चेंडू उर्वरित. 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ओमकार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 31. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रतिकरिता 6 चेंडू आणि 19 धावांवरती. दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, खूपच दूरवर चेंडू, त्यावरती नंतर धाव घोषित केली आमच्या पंचाने. नामवंत असे पंच म्हणून या विभागात आहेत ते म्हणजे संदीप पोटकुळे, रोशन शेलार. या अभंतर धावून धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 32. शेवटचा चेंडू उर्वरित. शेवटचा चेंडूचा बघूया कसा समाचार घेणार प्रतीक. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलाय. स्क्रीनच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला गेला. नो चेंडू भर होते. धावसंख्या होती ती 33. षटकार. षटकार पुढील चेंडू. 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असताना सागर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार. निर्धाव चेंडू.
4 धाबा. 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 47. अजूनही 4 धाब्यांची गरज. एकतर्फी सामना झुकताने. अजूनही 3 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. षटकार. 6 धाब्यांच्या मदतीने सामना तर विजयी झालेला आहे. विजयी षटकार. आता झालेल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय तो प्रथमेश यायचा. आणि अगोदर देखील धर्मवीरचा जो सामना झालेला त्याचे देखील मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. तर रोहित बबलू आपण देखील यायचं आहे.